नमस्कार मंडळी, शोभना किचनमध्ये आपले स्वागत आहे। तुमच्यासाठी आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे। आज आपण बघणार आहोत हॉटेल टाइप फिश थाली। फिश मध्ये आज मी तुम्हाला हलवा फ्राय आणि पापलेट फ्राय मस्त कुरकुरीत बनवून दाखवणार आहे आणि सारही बनवून दाखवणार आहे। त्याला लागणारे साहित्य बघूया। एक मोठा कांदा, 10-12 कढीपत्ता, चवीनुसार मीठ, घरगुती मसाला 3 चम्मच, 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा लिंबू, कोथिंबीरी, ओला खोबरा, टमाटर, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि मिरची शंकेश्वरी, कोकम। आता हा मी सगळं एकत्र वाटण करून घेते। शक्यतो वाटण्याला ओला खोबराच वापरा, त्याने चव खूप छान येते। आणि यामध्ये मी 2 मिरच्या यूज केल्या आहेत। तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मोहरी टाकूया आणि अर्धा चिरलेला कांदा आणि त्याला परतून घेऊया। आणि मी आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकते आणि जो आपण वाटण तयार केला आहे तोही ऍड करते। आता याला आपण सगळं चांगल्यापैकी परतून घेऊया। 10 मिनिटं तरी याला परतूया आपण। वाटण चांगला भाजला की त्याला मस्त चव येते, म्हणून 10 मिनिटं आपण परतूया याला चांगल्यापैकी। आता वाटणामध्ये मी टमाटर ऍड करते। हा 1 टमाटर आहे। छानपैकी परतून घेऊया आपण। आता आपले मसाले ऍड करूया त्यामध्ये। हा अर्धा चम्मच हळद आहे, 1 चम्मच धने पावडर, 3 चम्मच घरगुती मसाला, 1 चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार आपण मीठ ऍड करूया। तुम्ही मीठ लास्टलाही टाकू शकता। तर छानपैकी आपण सगळं परतून घेऊया। परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी ऍड करते। मस्त चव येण्यासाठी मी इथे आता कोकम ऍड करते। कोकम ऍड केल्यानंतर त्यामध्ये मी आता फिश ऍड करते। रश्यामध्ये मी आता कोथिंबीर ऍड करते।
मस्तपैकी त्याला मी आता मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता की मस्तपैकी एक टेक्स्चर आला आहे रश्याला। पाच 6 मिनिटं मी इथे रसा उकळलेला आहे। आता मी फिश फ्राय करायला घेते। आधी मी मीठ ॲड करते। आणि लिंबू पिळते। अर्धा लिंबू घेतलाय मी इथे। आणि हा कोकमाचा रस आहे। माझ्याकडे जी कोकम होते मी त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड केला आहे आणि त्याचा रस काढून घेतला। आता सगळं एकत्र मी मिक्स करून घेते। मस्त एक छानसा फ्लेवर येतो लिंबू आणि कोकमाने। आता आपण आपले मसाले ॲड करूया। अर्धा चम्मच हळद घेते आणि धने पावडर आणि 2 मोठे चम्मच घरगुती मसाला आणि लाल तिखट 1 चम्मच। तर सगळं मी एकत्र करून घेते। सगळा मसाला फिश मध्ये मी असं लावून घेते। मसाले पुन्हा आतमध्ये मुरले पाहिजे। 5 मिनिटं तरी त्याला असे मसाले लावून ठेवा। मस्तपैकी मसाला आतमध्ये मुरतो। आता मी इथे रवा घेतला आहे। हा बारीक रवा आहे। आता मी यामध्ये 1 चम्मच लाल तिखट ॲड करते आणि घरगुती मसाला 1 चम्मच आणि थोडासा चवीनुसार मीठ। कारण की ऑलरेडी आपण फिशमध्ये मीठ टाकलं आहे म्हणून थोडासा मीठ ह्यामध्ये ॲड करते। सगळं एकत्र करून घेते। आता फिश जे आपण मॅरिनेट करून ठेवली होती ती आपण फ्राय करूया। तेल तापलं आहे। आता आपण त्याला पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी फ्राय झाली आहे एक साइड। आता मी इथे हलवा घेते फ्राय करायला। आता सगळी मच्छी मी फ्राय करून घेते। मग फायनली मी तुम्हाला दाखवते।
मच्छी रेडी झाली फ्राय करून। आता मी तुम्हाला एका ताटामध्ये सर्व करून दाखवते। ही आहे आपली हॉटेल टाईप फिश थाली। मस्तपैकी झणझणीत आणि अशी चमचमीत मी एक फिश थाली तयार केली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायलाही विसरू नका।